नमस्कार, मी निवृत्ती महाराज वाडेकर। 5-6 दिवसापासून चंद्रग्रहणाचा एक व्हिडिओ माझा सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होत होता, परंतु त्याच्यामध्ये वादग्रस्त विधान त्या ठिकाणी मी एक केलेलं होतं, म्हणून मी सर्व बांधवाची त्या ठिकाणी मोठ्या मनाने माफीसुद्धा मागितली। परंतु माफी मागण्या अगोदर काही समाजकंटकांनी माझ्या घरावरती हल्ला केला, माझ्या कुटुंबावरती हल्ला केला आणि त्यानंतर समाजामध्ये तेढ निर्माण होण्याचा प्रश्न या ठिकाणी उद्भवू लागला। आणि असं होत असताना माझ्या कुटुंबावरती हल्ला केला गेला, माझ्यावरती हल्ला केला गेला, माझी आई आणि सर्वच कुटुंबावरती हल्ला या ठिकाणी केला गेला। मला सांगायचं एकच होतं, मी जरी चुकलो होतो, माणूस हा चुकीचा पुतळा आहे, मान्य करतो, माझ्याकडून चूक घडलेली आहे, माणसाकडूनच चूक घडत असते, परंतु त्यांनी जे प्रकरण जे होतं ते कायदेशीरपणे हाताळायला हवं होतं आणि कायद्याचं उल्लंघन कुठेही केलं जाऊ नये असं तरी मला वाटत होतं। मला कोणाबद्दलही आक्षेप नाही किंवा कोणावरती मला काही कायदेशीर गुन्हेगारी मला काही दाखल करायची नाही आहे, प्रकरण शांत झालेलं आहे। परंतु आपण कायद्याप्रमाणे जर केलं असतं तर मला या ठिकाणी काही संशय नव्हता, गुन्हा माझा होता, चुकलो मी होतो, तर माझ्यावरती काही एखादा तुम्ही केस टाकली असती किंवा गुन्हा दाखल केला असता तर मी स्वतः त्या ठिकाणी तोंड द्यायला तयार होतो किंवा मी लढायला तयार होतो। परंतु तुम्ही असं बेकायदेशीरपणे माझ्या घरावरती हल्ला करताय, असं तोडफोड करताय किंवा घरामध्ये येऊन घुसून त्या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न करताय, हे काही बरोबर नाही। आणि एवढं करून थांबत नाही तर सोशल मीडियावर त्याचे व्हिडिओ तुम्ही व्हायरल करताय आणि त्याचा आनंद साजरा करताय की बघा आम्ही कसं महाराजांना अद्दल घडवली, आता जिरली का, भीमाचा टोला कसा आहे। हे असे वक्तव्य बरोबर नाही आहे, कारण का आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ठिकाणी भारतामध्ये राहतो, ज्यांनी संविधान लिहिलेलं आहे, अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भारतामध्ये असून आपण संविधानाने किंवा कायद्याने चालणं हे योग्य ठरतं, म्हणून असं बेकायदेशीर हे मला पटलेलं नाही आहे। म्हणून सर्व समाज बांधवांना एकच विनंती आहे, हे प्रकरण इथं शांत झालेलं आहे, परंतु असं बेकायदेशीरपणे कोणावर हल्ला करणं हे तरी मला योग्य वाटत नाही, कारण वारकरी संप्रदाय हा शांततेचं प्रतीक म्हणून मानला जातो, म्हणून आम्ही शांततेनेच त्या ठिकाणी प्रकरण हाताळण्याचा प्रयत्न करतो। परंतु असं कोणाचाही बेकायदेशीरपणे कोणी असं करणं हे योग्य वाटत नाही, म्हणून हेच ह्या व्हिडिओमधून सांगण्याचा प्रयत्न होता। रामकृष्ण।